श्री स्वामी समर्थ. आजच्या स्वामी संदेशातून तुम्हाला एक नवी आशा निर्माण होईल. तुमच्याही आयुष्यामध्ये नवी पहाट येईल. आज तुम्ही हे स्वामींचे संदेश अंतःकरणापासून ऐकले तर स्वामी तुम्हाला 100% दृष्टांत देतील. आणि स्वामींचा दृष्टांत म्हणजे एक चमत्कारिक देवी शक्तीचा आशीर्वादच प्राप्त करणे होय. आज तुम्हाला तोच आशीर्वाद मिळणार आहे. आज स्वामी संदेशातून स्वामी तुमच्याही जीवनात बदल घडवणार आहेत. स्वामी नेहमीच तयार असतात आपल्या भक्तांच्या मदतीला धावून जाण्यासाठी. पण भक्तच कधीतरी कमी पडतो स्वामींना ओळखण्यासाठी. पण आज स्वामी तुम्हाला जे काही बोल सांगणार आहेत ते निस्वार्थी भावनेने ऐकून बघा. चमत्कार आता होईल, कारण स्वामी तुम्हाला ते सांगणार आहेत. तुम्ही सुद्धा हा स्वामी संदेश ऐकण्यास तयार असाल तर आत्ताच श्री स्वामी समर्थ कमेंट करा. देव म्हणतात, बाळा, तू तुझे काम नेहमी वाहत्या पाण्यासारखे करत राहा. त्यामध्ये जर तुझा प्रामाणिकपणा असेल तर जीवनातील दुःखाचा कचरा आपोआपच किनाऱ्याला लागेल. म्हणून तुझ्या कामात अप्रामाणिकपणा दाखवू नकोस. जीवनात खरंच तुला नेहमी यशस्वी म्हणून राहायचं असेल तर स्वतःच्या भल्याचा विचार तू करत राहू नकोस. तर ज्या दिवसापासून तू दुसऱ्यांचेही भले व्हावे असा विचार करशील त्या दिवसापासून तुझ्या भल्यामध्ये, तुझ्या चांगल्या गोष्टीमध्ये वाढ होण्यास सुरुवात होईल. जीवनात सुख आले म्हणून गर्व कधीच करू नकोस व दुःख आले म्हणून सुद्धा रडत बसू नकोस. तर या दोन्ही गोष्टींचा, या दोन्ही सुखाचा व दुःखाचा समतोल तुला साधता आला पाहिजे. दोघांचाही स्वीकार तुला करता आला पाहिजे. दोन्ही गोष्टीतून चांगले आणि वाईट सुद्धा तू घेण्याचा प्रयत्न कर. वाईट अनुभव येतील, चांगले अनुभव सुद्धा येतील, ते नीट पारखण्याचा प्रयत्न कर. वाईट गोष्टींना तिथेच सोडून दे. जीवनाची वाटचाल पुढे अखंड चालू ठेव. देवांची भक्ती जशी करत आहेस त्याचप्रमाणे कर्माचे हिशोबही तू नेहमी ठेव. कारण देवांची भक्ती कमी असेल तर एखाद्या वेळेस चालेल, ते आम्ही मान्य करू. पण तुझे उत्तम कर्म नेहमीच चांगले ठेव. उत्तम कर्मच नेहमी करण्याचा तुझ्याकडून प्रयत्न कर. ते नेहमी अचूक ठेव. कारण कर्माचा हिशोब प्रत्येकालाच द्यावा लागतो. तेथे तू कधीच कमी पडू नकोस. देव म्हणतात, माझ्यापासून तुला कोणताच धोका नाही. त्यामुळे तू कधीच आम्हाला घाबरू नकोस. आमच्यावर अविश्वासही कधीच दाखवू नकोस. तर विश्वासानेच प्रत्येक पाऊल टाकण्यास तयार हो. तुझ्या कामाप्रतीची भावना विश्वास ठेवण्यासारखी असायला हवी. तू जे काही काम करत आहेस त्या कामाप्रती तुला आपुलकी आणि तेवढा विश्वास प्राप्त तू करायला हवास. जीवन जगताना अनेक संकटे, दुःख तुझ्या वाट्याला येतील. अनेक अडचणी तुझ्या समोर उभ्या राहतील. पण ज्या दिवशी तू तुझ्या मनातून अडचणींना बाहेर फेकशील, ज्या दिवशी तुझ्या मनावर ताबा मिळवशील, त्या दिवशी तुझा विजय निश्चित असेल. मनावर संयम ठेव व प्रयत्न अखंड ठेव. तुझ्या पदाचा, पैशाचा अहंकार तू कधीच कुठेही करू नकोस. जेव्हा तुला आमची गरज असेल तेव्हा आम्ही तिथेच असेन हे लक्षात ठेव. आम्ही तुझा हात पकडलेला आहे, तो कधीही सोडणार नाही. फक्त आम्हाला तू कधी विसरू नकोस.
तर तुझ्या स्मरणात आम्हाला नेहमी ठेव. तुम्हीही स्वामी भक्त असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व स्वामी परिवारामध्ये सहभागी व्हा. देव म्हणतात, बाळा, आयुष्याच्या वाटेवर सारे काही भेटेल, पण मनशांती कोठेच भेटणार नाही. या वेळेत तू यशस्वी होण्यासाठी, धनवान होण्यासाठी प्रयत्नशील आहेस. तुझ्या स्वप्नपूर्तीसाठी तू आत्ता सध्या प्रयत्नशील आहेस. पण बाळा, हे सारे काही मिळवताना तुझी मानसिक स्थिती विस्कळीत होत नाही ना, हे एकदा नक्की बघ. सारे काही तू जमा करशील एक दिवस, पण तुझ्या मनाचे विस्कटलेले धागे तुला कसे जमा करता येणार आहेत? आजच्या युगात सुखाची व्याख्या थोडी वेगळी झाली आहे. मात्र सुखाची भावना अजूनही तीच राहिलेली आहे. आज व्यक्ती स्वतःच्या मनाविरुद्ध जाऊन धावत्या सुखाकडे आकर्षित होत आहे. पण हे क्षणिक सुख आहे हे व्यक्तीला कळतच नाही आहे. मनाची शांती तो शोधतच नाही आहे. येथे काहीच असंभव नाही. तो दिवस येईल जेव्हा आमची सुखाची व्याख्या तुला कळेल. पण ती योग्य वेळ येण्यासाठी तुला देखील तेवढेच प्रयत्न, तेवढीच तुझी जिद्द असायला हवी. आमची सुखाची व्याख्या फार वेगळी आहे आणि मनुष्याची सुखाची व्याख्या फारच वेगळी आहे. आमच्या सुखाच्या व्याख्यामध्ये समाधान महत्त्वाचं आहे, पण मनुष्याच्या सुखाच्या व्याख्यामध्ये फक्त आणि फक्त स्वतःसाठी जगणे आणि पैसाच महत्त्वाचा आहे. पैसा इतका मिळून काय उपयोग जर तुम्हाला मनशांतीच भेटणार नसेल तर? ते समाधानच नसेल तर पैसा कधीच उपयोगी पडणार नाही. पैसा जरूर कमव, पण त्याचबरोबर तुझी मनशांतीही, तुझे समाधानही तितकेच महत्त्वाचे आहे हे विसरू नकोस. तुम्ही सुद्धा सहमत असाल तर आत्ताच हो देवा कमेंट करा. देव म्हणतात, बाळा, तुझ्या प्रत्येक सुखाची दुःखाची आम्हाला पर्वा आहे. तुझ्या प्रत्येक भावनेत आमचे मन आहे. आत्ता तू जास्त ताण घेऊ नकोस. तुझा वेळ असा वाया घालवू नकोस. तू खूप भाग्यवान आहेस की तू आमच्यापर्यंत आला आहेस. तुम्ही सुद्धा स्वामी सेवेत आहात का? असाल तर हो मी भाग्यवान आहे कमेंट करा. आता तुझे प्रारब्ध आम्ही घडवणार आहे. तुझ्या आयुष्यातील त्या कटू रात्री आम्ही पुसणार आहे. तुझ्या आयुष्यात सुखाचे क्षण तुझ्यापर्यंत येत आहेत. तू फक्त तुझा दृष्टिकोन बदल. समाधानाची, सुखाची व्याख्या योग्य ती आत्मसात करायला शिक. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला आता सकारात्मक रूप येईल. खऱ्या मनाने जर तू आत्ता आम्हाला साथ घालत असशील, आमची तू प्रार्थना मनापासून, अंतःकरणापासून निस्वार्थी भावना ठेवून करत असशील, तर आम्ही कुठेही दूर नाही, तर आम्ही तुझ्या एका क्षणाच्या नजरेसमोरच आहे. तू फक्त डोळे बंद करून अंतःकरणापासून फक्त एकदा आम्हाला स्मरण करून बघ. एका क्षणात आम्ही तुझ्या समोर येईन. अनुभव तू स्वतः घे. शंकेने आम्हाला कधीच साथ तू घालू नकोस. आम्ही तसं केलं तर कधीच तुला दिसणार नाही. आम्ही समोर असून सुद्धा आमचे तुला दर्शन कधीच होणार नाही. आमचे अस्तित्व तुला कधीच जाणवणार नाही. निस्वार्थी भाव नेहमी ठेव, मग आम्ही तुझ्यापासून कधीही दूर झाल्याचा तुला जाणवणारच नाही. आयुष्यात तुला ते सुद्धा मिळेल ज्याची तू आशा सोडली होतीस. तुझे स्वप्न खरे ठरतील, कारण बाळा तुझे प्रारब्ध बदलतील. तू फक्त प्रामाणिक राहा, निष्ठावंत राहा. बाकी सर्व काही तू आमच्यावर सोपव.
तुझ्या नशिबाला सुद्धा झुकावे लागेल, कारण तुझी योग्य वेळ आता आली आहे. तुझ्या आयुष्याचे सोने नक्कीच होईल. तुझा विश्वास तू फक्त कायम ठेव. थोडा संयम ठेव. जीवनात येणाऱ्या संधी तुला ओळखाव्या लागतील. त्याच तुला तुझ्या ध्येयापर्यंत घेऊ. श्री स्वामी समर्थ. आजचा स्वामी संदेश आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असेच संदेश नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.